आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. तर आमचं मन आम्हाला आयुष्यभर खात राहील. तेच तर. आणि ताई तुला माहितीये हे गिल्ट घेऊन आम्ही सुखाने जगूच शकणार नाही. आणि आम्हाला सतत वाटत राहील की आमच्यासाठी ताईने स्वतःच्या सुखावर पाणी सोडला. ताई प्लीज प्लीज असं करू नकोस. प्लीज तुम्ही दोघं जरा शांत बसा. मी माझ्या जबाबदाऱ्या पूर्ण केल्याशिवाय घर नाही सोडू शकत आपलं. गिरिजा, मला असं वाटतं की तू घाईघाईत कोणताही निर्णय घेऊ नयेस. नाही काका, मी खूप विचार करून हा निर्णय घेतलाय. विक्रांत, आता तूही योग्य तो निर्णय घे आणि माझी वाट बघत बसू नकोस. सुचित्रा, गौरव, आपण निघूया आता. अगं मला हॉस्पिटलला जायला उशीर होतोय. ताई ताई काका, आम्ही येतो. विक्रांत, विक्रांत येतो. शाबास विक्रांत. अरे सेमीफायनल मारलीस तू, आता फायनल सुद्धा जिंकशील. कशी जिंकेल बाबा? ती तोंडावर लग्नासाठी नाही म्हणून गेलीये. अरे त्याचा विचार तू करू नकोस. त्यापेक्षा गिरिजाने तुझ्या दिशेने एक पाऊल टाकलंय ते बघ ना. बरोबर आहे, तिने प्रेमाची कबुली दिली आहे ना, आता लग्नाला होकार देईलच की. येस. हे बघ, आता तू मागे हटू नकोस. तू फक्त तिच्या जबाबदारी उचलण्याची तयारी दाखव. पण ती नक्की लग्नाला होकार देईल? येस ऑफकोर्स. आणि आईचं काय? आईला मी मॅनेज करेन. नक्की? नक्की. मीना, 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 तुझं ना आता माझ्यावर प्रेमच उरलेलं नाही. हा, पण माझं तसं अजिबात नाहीये. माझं आजही तुझ्यावर तितकंच प्रेम आहे आणि म्हणूनच मी तुझ्यासाठी हा प्रेमाचा चहा बनवून आणलाय. आहा, क्या बात आहे. बघ 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 प्लीज. नकोय मला. अगं घे. नकोय म्हटलं ना. काही झालंय का? तुम्हाला माहित नाही काय झालंय? नेमकं कशाबद्दल बोलतीस? ती गिरिजा माझं तुझ्यावर प्रेम आहे असं म्हणाली आहे विक्रांतला. बरं मग? मग काय? ती मुलगी आपल्या विक्रांतशी लग्न करणार आहे. या घराची सून ती होणार. होऊ शकते सून. तुम्ही काय बोलताय? मीना, काय प्रॉब्लेम? गिरिजा एक चांगली मुलगी आहे, विक्रांतला आवडते. शिवाय त्या दोघांचं एकमेकांवर अतिशय प्रेम आहे. अजून काय पाहिजे? माझं काय? तू पण चांगली आहेस. पुरे हो. मला गिरिजा आवडत नाही आणि मी हे लग्न होऊ देणार नाही. अगं पण मग विक्रांत. समजावा त्याला, सांगा त्याला मला मान्य नाहीये. गिरिजा या घरची सून होणार नाही. अगं
अगदी बरोबर आहे तुमचं. अरे बापरे, सासू सुनेच्या गप्पा चालल्यात वाटतं. नाही गो असंच. बरं आई, आज संध्याकाळी ऑफिसच्या कॉन्फरन्ससाठी मला दिल्लीला निघावं लागतंय. मग हर्षाताईंनाही सोबत न्यायचा विचार आहे की काय? हो, लगेच निघते मी. काय बॅग भरून ठेवलीये? नाही हा, या अशा अवस्थेत प्रवास नाही करायचा. नाही हो आई, मस्करी करते. बरं, तसं विचारायची गरज नाही, पण तरीही विचार. माझ्या या गोडगोड बायकोची तुम्ही काळजी घ्याल ना? अहो, हा काय प्रश्न आहे का? नाही हो वहिनी, पण नवऱ्याचं कर्तव्य म्हणून विचारतो. नाहीतर म्हणाल की हर्षूच्या नवऱ्याला काही पडलंच नाहीये. काय तरीच. अगं हे आले ब. बाय. काय झालंय? अरे गौरव, काय झालंय काय? अरे अगो चिटल्या, काय झालंय तू तरी सांग ना. थांब एक मिनिट. ताईनी सगळ्यांसमोर विक्रांतवरच्या प्रेमाची कबुली दिलीये. काय? आपल्या मनासारखं झालं फायनली. मी तर कधीपासून या क्षणाची वाट बघत होते. रवळलातच पावला बाय. अरे एवढी आनंदाची बातमी आहे आणि तुम्ही दोघे तोंड पाडून का बसलाय? हा ना. हा, थांब, मी देवापुढे साखर ठेवून आले. आई एक मिनिट, पण एक गडबड झालीये गो. काय गडबड झाली? ताईनी प्रेमाची कबुली तर दिली, पण लग्नाला नकार दिलाय. काय? असं का केलं तिने? आपल्यामुळे. आपल्यामुळे म्हणजे? आपल्या जबाबदाऱ्या झटकून तिला हे घर सोडून जायचं नाहीये, म्हणून तिने लग्नाला नकार दिलाय. तू नसतास तर काय झालं असतं? अरे तू बहिणीसारखी आहेस मला. तुला मदत नाही करणार तर कुणाला करणार? खूप वाट बघायला लावली ना मी तुला, पण आज मी तुला माझ्या प्रेमाची कबुली देते. माझं तुझ्यावर प्रेम आहे. मला हे लग्न मान्य नाही. ही तुझ्याशी लग्न करायला उतावीळ होतीच, म्हणून तर हिनं तुझं लग्न मोडलं. पण एक लक्षात ठेव गिरीजा, मी असेपर्यंत हे लग्न होणार नाही. आता तुम्हा दोघांचं लग्न होणं हे सर्वात जास्त महत्वाचं आहे, कळतंय? मी हे लग्न नाही करू शकत. तुला वाटत असेल तर तू तुझा निर्णय घे आणि मूव्ह ऑन हो. खरं तर माझ्यासाठी नाही थांबलास तरच बरं होईल. पण माझं सगळं सुख तुझ्यात आहे गिरीजा, हे का कळत नाहीये तुला? काय? काय झालंय? काय नाही, मी ठीक आहे. तुझे शब्द काहीतरी वेगळंच सांगतायत आणि तुझे डोळे काहीतरी वेगळंच.
आई असं काही नाहीये, काही झालं नाहीये. आई आहे मी तुझी. आईपासून काही लपत नसतं. बाय, तू विक्रांतवर प्रेम करते मला खूप आधीपासूनच माहित होतं, पण तू मान्य करायलाच तयार नव्हतीस. खरं तर ही जाणीव माझी मलाच व्हायला उशीर झाला. पण आता झालीये ना, ते महत्वाचं गो. पण आता तरी तू त्याच्याशी लग्न करायला नकार दिला का? आई, म्हणजे तुला सगळं चिटल्या बोलली मला, आणि मला तुझा हा निर्णय अजिबात पटलेला नाही. बाय गो, आमच्यासाठी स्वतःचं आयुष्य का उद्ध्वस्त करायला बघतेस? हा, आता एक पाऊल पुढे टाकलंयस ना तू, मग दुसरं पाऊल टाकायला का घाबरते? काय आयुष्यात जोडीदार लागतो गो. किती काही झालं तरी आपली साथ सोडणार नाही असा एक माणूस लागतो. असा माणूस नशिबानेच भेटतो गो, जो आपल्यावर जीवापाड प्रेम करतो, जो एवढी वर्ष आपली वाट बघतो. आणि तुमचं काय? मुलीचं लग्न झालं म्हणजे ती परकी झाली असं असतं काय? काय तुझी कर्तव्य तू गरजेपेक्षा जास्त पार पाडलीस. आता या घरातल्या प्रत्येकाने स्वतंत्र व्हायची वेळ आलीये. आयुष्यभर तूच सगळ्यांचं सगळं करत राहिलीस तर ते स्वतःच्या पायावर कधी उभे राहणार? आणि तू? माझं काय बाय, ही तुम्हा मुलांकडे बघत सुखाने जगेल. मला दुसरं काय पाहिजे? बाय, हीच वेळ आहे. आता तरी स्वतःचा विचार कर. विक्रांतला लग्नासाठी होकार दे बाय. तो खरंच खूप चांगला पोरगा आहे. विक्रांत, चल रे बाबा, आधीच उशीर झालाय. बाबा चला. अरे काय किती उशीर? चल चल चल. काय 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 कुठे निघालात? मी ना बाहेर जाताना असं विचारायचं नसतं, एवढं सुद्धा तुला कळत नाही का ग? हे माझ्या प्रश्नाचं उत्तर नाही. बाबा थांबा. हे बघ आई, आम्ही गिरिजाला रीतसर मागणी घालायला चाललोय. तुम्हाला माझा निर्णय माहितीये ना? कदाचित माझा निर्णय तू विसरली आहेस आई. मला ती मुलगी या घरात सून म्हणून नकोय. पण मला बायको म्हणून गिरिजाच हवी आहे. आणि मला सुद्धा गिरिजा या घरात सून म्हणून हवी आहे. असं काय सोनं लागलंय तिला की तुम्ही असे हात धुवून मागे लागलायत तिच्या? आता तुला दगड आणि हिरा यातला फरक कळत नसेल तर त्याला आम्ही तरी काय करणार? म्हणजे माझे डोळे फुटलेत असं म्हणायचंय तुम्हाला? हो. असं कसं बोलीन मी? तुमच्या बोलण्याचा तोच अर्थ होतो. हे बघ मीना, मला एवढंच कळतं, गिरिजा ही एक गुणी, समंजस आणि जबाबदाऱ्या उचलणारी मुलगी आहे. असं तुम्हाला वाटतंय, पण ती एक नंबरची नौटंकी आहे. असं तुला वाटतंय? हे बघ मीना, आपल्याला आता आपल्या मुलाच्या सुखाचा विचार करायला हवा. तो विचार करतेय म्हणूनच माझा या लग्नाला नकार आहे. असा हट्टीपणा करू नकोस मीना. विक्रांतचं प्रेम आहे गिरिजावर. तरीही मी हे लग्न होऊ देणार नाही, कारण तिच्या मनात काय आहे हे मला चांगलंच माहितीये.
विक्रांतचं लग्न मी ठरवीन त्याच मुलीशी होईल. अजिबात नाही. विक्रांतचं लग्न हे त्याच्या मर्जीनेच होणार. आणि माझ्या मर्जीचं काय? अगं, प्रत्येक वेळेला हम करे सो कायदा असं होत नाही मीना. आणि या बाबतीत माझा विक्रांतला पूर्ण पाठिंबा आहे. विक्रांतचं लग्न गिरिजाशीच होणार. मी बघते ना हे लग्न कसं होतं ते. मीही बघतो कसं हे लग्न होत नाही ते. माझा शब्द आहे तुला मीना. विक्रांतचं लग्न गिरिजाशी होणार म्हणजे होणार. आई, अगं प्लीज समजून घे. हे असे वाद घालून काहीच नाही होणार. या बाबतीत मी बिलकुल तडजोड करू शकत नाही. तुझी मर्जी मीना. हे बघ, आता तू ठरव. विक्रांतला त्याच्या लग्नात आशीर्वाद द्यायचे की तळतळाट द्यायचे? चल विक्रांत. तुम्ही कितीही प्रयत्न करा पण मी हे लग्न होऊ देणार नाही. आई, आपल्याला या महिन्यात जरा जास्त साखर भरावी लागणार आहे. का? साखरपुडा कोणाचा? साखरपुड्यातच जास्त लागते ना साखर. हो, मार्गशीर्ष आहे ना, नैवेद्याला गोडाधोडाचं करावं लागतं म्हणून म्हणाले फक्त. अच्छा अच्छा अच्छा. तसं साखरपुडा करायला काय हरकत नाही. हा, काय गो चिटल्या? ताईचं लग्न झाल्याशिवाय मी लग्न करणार नाही आई. सुचित्रा, लग्नाचं काय घेऊन बसलीयस? अभ्यासाकडे लक्ष दे. डॉक्टर व्हायचंय ना. आणि तू पण रे गौरव. हा, ती साखर आणायची किती नाही ते आम्ही बघून घेऊ. हो. पण अभ्यासाकडे लक्ष दे. हो हो हो. बाय, तुझं काय ठरलंय? अगो, डबा नेणार आहेस की नाही ते विचारते. खाण्यापिण्याकडे लक्ष नसतं ना अलीकडे तुझं. हल्ली तिचं लक्ष दुसरीकडेच असतं. काय म्हणालीस? काय नाही, मी म्हणलं लक्ष देऊन अभ्यास कसा करायचा याचा विचार करत होते. ना काही म्हणा, मी लक्ष देणार नाहीये. चहा पी ग. आमच्यासाठी सुद्धा 2 कप चहा ठेवाच आता. या ना, या या या. बसा प्राची, चाय टाक. हो, या या बस. हो, नमस्कार. नमस्कार. काय अगो, पाणी देतात ना? हा काका. थँक्यू. अगो, विक्रांतला पण दे. प्राची, वाह, घ्या. थँक्यू. थँक्यू.
वा, हा बाकी पक्कड. तुम्ही असे सकाळी सकाळी आलात, सगळं ठीक आहे ना? नाही, थोडं बोलायचं होतं. काय? विक्रांत, ऍक्च्युली मला जरा महत्वाचं बोलायचं आहे तुमच्याशी. चिटल्या. काय बोलायचं होतं? सांगतो.